गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणी अंदाज समितीच्या 12 आमदारांना आरोपी करा, अनिल गोटे यांची मागणी। धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या 1,84,84,000 प्रकरणी पोलिसांनी कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कार्यवाही होत नसल्याने माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। एवढी मोठी रक्कम सापडल्यानंतर देखील धुळे पोलिसांनी अदाखलपात्र गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे धंदे बंद करा, तसेच या प्रकरणी खंडणी देणाऱ्या आणि गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध या 5 वर्षात तरी आपण कार्यवाही करणार आहात का, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला। या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांचे सचिव, पोलीस महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे काल लेखी तक्रार केल्याची देखील माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। या प्रकरणातील सर्व 12 आमदारांना आरोपी करण्यात यावे अशी मागणी देखील अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे। 1,84,84,200 रुपये ही रक्कम इतकी छोटी आहे का की तुम्ही दखलपात्र गुन्हा दाखल करता? आणि मग तुम्हाला जे रस्त्याने पैसे सापडतात, बेकायदेशीर वाहतूक होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे, हे सगळ्या दखलपात्र गुन्हे सगळे आहेत का? काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले 2 लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही। कुठे सगळे कायदे? काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे? मला मान्य आहे हा सर्वपक्षीय, सहकुटुंब, सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भ्रष्टाचार आहे, म्हणजे महाराष्ट्र जनतेला न्यायच मिळू नये। आणि जो पोलिसांना कल्पना होती, मी हे दादाला सांगतोय, याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे की तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले, पैसे मोजायचं मशीन कसं काय आलं, त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती की जे असे बेकायदेशीर पैसे गोळा केले जातात म्हणून। पैसे म्हणजे खंडणी, काय त्या खंडणीचा गुन्हा नाही म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहे आणि यांना सूट आहे का? म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे 12 आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते, ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते, त्यामुळे त्यांना सहआरोपी केलंच पाहिजे। मी 8-10 दिवस वाट पाहिजे, अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी याचं क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की